जमत नाही आणि आम्ही तो बघितलं की कशा प्रकारे तुझे चौकार आणि षटकार जात होते आज. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सूरज मला सांग, BC4 फॉर्मॅटची सेकंड मॅच आहे, टुर्नामेंट आहे आणि ज्याप्रमाणे लश ग्रीन ग्राउंड आपण पाहत आहोत, DD स्पोर्ट्सचं हे ग्राउंड आहे, त्याच्याबद्दल सर्वात आधी म्हणजे इथे खेळताना मजा येते का? हो नक्कीच मॅडम. आणि लूक आहे आंतरराष्ट्रीय ग्राउंड जसं आहे आणि असं ग्राउंडवर कधी खेळलोच नाही. BC4 टुर्नामेंट आणि भिवंडीची पहिली टुर्नामेंट होती. अशा ग्राउंडवर मजा येते खेळायला. आणि तोच एक लास्टचा जो षटकार होता तो कोणाला डेडिकेट करू इच्छितो, लास्टचा 6? माझ्या टीमला आणि प्रेक्षकांना. क्या बात है. एक बार जोरदार टाळ्या होऊ द्या फॉर सूरज पाटील. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. कॉंग्रॅच्युलेशन्स दिनेश चौधरी अँड टीम. जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थैंक यू सो मच रेशमा मयेकर एंड हरे. इस दूसरा मैच शुरू होता हुआ, पहली गेंद लेकर फाइक और पहली गेंद पर दर्शनीय स्ट्रोक, स्क्वायर ऑफ द विकेट, लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव और 4 रनों के साथ शुरुआत करते हुए उमर खान. बॉक्स में मेरे साथ मजर खान जुड़ते हुए. स्वागत है आपका मजर खान मैगी ट्रॉफी 2023 में. थैंक यू अजय सर. तो मैच नंबर 2 की यहाँ पर शुरुआत हो चुकी है और बहुत ही बेहतरीन तरीके से ये शुरुआत की है उमर खान ने. और इस बार रिवर्स स्वीप करना चाहते थे, चूक गए. विकेट कीपर से भी रुकी नहीं थी, लेकिन शॉट फाइनल की खिलाड़ी काफ़ी सतर्क. ये मुकाबला है विक्टोरियन स्पोर्ट्स और मैगी 11 के बीच में. मैगी 11 अर्थात इस टूर्नामेंट की होस्ट टीम, पैर से टकराई थी गेंद. विक्टोरियन स्पोर्ट्स पहले बल्लेबाजी करती हुई टीम. मैगी 11 ने टॉस जीता है और पहले फील्डिंग चुनी है. फ्लड लाइट्स ऑन करनी है. फ्लड लाइट्स ऑपरेटर से रिक्वेस्ट है आपको, फ्लड लाइट्स तुरंत ऑन करनी है. फाइक अंसारी ओवर द विकेट. और इस बार स्लॉक करने का प्रयास था. एक और अच्छी गेंद यॉर्कर लेन पर रख रहे हैं फाइक अंसारी. पहली गेंद पर चौका जड़ा था उमर खान ने, थोड़ी जगह मिली थी, लेकिन उसके बाद अच्छी वापसी की है फाइक ने. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है फाइक अंसारी द्वारा. हालांकि जिस तरह से शुरुआत दिलाई थी उमर खान ने, पहली गेंद के ऊपर एक बाउंड्री लगा, लेकिन उसके बाद हम देख रहे हैं कि 2 बेहतरीन डिलीवरी रही वहाँ पर फाइक द्वारा. अलग अलग प्रकार के शॉट्स खेलने का प्रयास हो रहा है उमर खान द्वारा. इस पर गति में परिवर्तन, अच्छी गेंदबाजी. थोड़ा लेट पिक किया था स्लोवर 1 को, खेल दिया डीप मिड विकेट पर. सिंगल लेते हुए उमर खान, रन संख्या 5 बिना किसी नुकसान के. पहला मैच क्या गजब का मैच रहा. छक्कों की प्रदर्शनी देखने को मिली और बैटल ऑफ सिक्सेस था. पहली पारी में 8 छक्के लगे थे और जवाब में बर्फानी बाबा के बल्लेबाजों ने 9 छक्के जड़े. जी बिल्कुल, जिस तरह से मैच चल रहा था बहुत ही मज़ा आ रहा था उस मैच देखने में. अंजुमन स्पोर्ट्स और बर्फानी बाबा टेमघर के बीच में जो मैच रहा वो बहुत ही कमाल का मैच रहा है. फ्लड लाइट्स धीरे धीरे ऑन होते हुए खूबसूरत ये DD क्रिकेट ग्राउंड और भी खूबसूरत लगने लगा है. हम हैं इस समय भिनार भिवंडी में, जहां पर ये प्रतियोगिता खेली जा रही है. BC4 फॉर्मेट का दूसरा टूर्नामेंट है इस सीज़न का. मैगी स्पोर्ट्स की ये पेशकश, मांगीलाल पालीवाल साहब की ये पेशकश. एंगल चेंज करते हुए बायत के बैट्समैन के लिए उल्टा शॉट खेलने का प्रयास. इम्प्रोवाइजेशन ज़्यादा देखने को मिल रहा है दोनों बल्लेबाजों द्वारा. स्ट्राइक इस समय फैज़ान के पास, अच्छे स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं. छोटे कद के दोनों भी बल्लेबाज हैं, लेकिन उच्च कोटि के स्ट्रोक्स खेलने की क्षमता रखते हैं. लेकिन फाइक अंसारी बहुत चतुराई के साथ अपने ओवर को आगे बढ़ाते हुए 5 गेंदों पर सिर्फ 5 रन खर्च किए हैं. ओवर की आखिरी गेंद राइट आर्म राउंड द विकेट. इस बार स्वीप करने का प्रयास था, लोअर फुल टॉस. मौका ज़रूर था स्वीप लगाने का, लेकिन फिर से चूक गए हैं. कोई रन नहीं इस गेंद पर भी और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ. पहली गेंद पर चौका आया था, लेकिन उसके बाद गजब की वापसी फाइक अंसारी की. अच्छा कंट्रोल दिखाया उन्होंने, अच्छे वेरिएशंस दिखाए. स्कोर केवल 5 रन विक्टोरियन स्पोर्ट्स का बिना किसी नुकसान के. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर रही है फाइक द्वारा. जिस तरह से पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगी, ऐसा लग रहा था कि ये ओवर में और रन बटोरेंगे वहाँ पर उमर खान और फैज़ान सिद्दीकी, लेकिन तारीफ करने होंगी फाइक अंसारी की. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी और ये पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, जिसमें रन बनाए गए 5. ये मैगी भाई की खूबसूरत तस्वीर, मैगी ट्रॉफी आपके लिए लेकर आए हैं मांगीलाल पालीवाल अर्थात मैगी भाई. और रोकड़ा रास्ता, शेयर मार्केट में रोकड़ा कमाने का एक ज़बरदस्त रास्ता है अर्थात रोकड़ा रास्ता. और आज यहाँ पर खिलाड़ी रोकड़ा कमा रहे हैं, दर्शक भी रोकड़ा कमा रहे हैं. दर्शक बाउंड्री के बाहर कैच लेते हैं तो 1000 रुपयों का कैश प्राइज़ है. लगातार 3 चौके, लगातार 3 छक्के जड़ने वाले बल्लेबाज के लिए 5000 रुपयों का
नकद इनाम है और विकेट हैट्रिक के लिए भी 5,000 है। जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर हम देख रहे हैं कि जो मैगी ट्रॉफी शुरू हुई है, मांगीलाल पालीवाल मैगी भाई का ये बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट सभी के लिए खुशियाँ लेकर आई, दर्शकों के लिए भी और खिलाड़ियों के लिए भी टॉस जीतने पर जिस तरह से हम देख रहे हैं कि एक सिल्वर कॉइन दिया जा रहा है और खिलाड़ियों के लिए जो इनामत है वो तो बहुत ही बेहतरीन है। ढेर सारे आकर्षक इनामत लेकर आई है ये मैगी ट्रॉफी और मैगी टीम इस समय मैदान में फील्डिंग करती हुई। अच्छी शुरुआत की है मैगी 11 ने, नया ओवर लेकर आतिश भांबरे खुद कप्तान तैयार होते हुए। एक और ऐसे बॉलर जिनके पास काफ़ी सारे वेरिएशंस है और पावर प्ले में गेंदबाजी पसंद करते हैं। जी बिल्कुल, एक और बेहतरीन गेंदबाज इस वक्त ओवर नंबर 2 लेकर आते हुए आतिश भांबरे, सामना करेंगे वहां पर शॉटगन उमर खान। BC4 चैंपियंस ट्रॉफी में काफ़ी अच्छी बल्लेबाजी की थी उमर खान ने। बढ़िया गेंद और यहाँ पर थोड़ी चतुराई भी दिखाई थी, नॉन स्ट्राइकर से इन पर बैट्समैन को रन आउट करने का प्रयास किया गया था, लेकिन सुरक्षित है बल्लेबाज। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है अपने ओवर की आतिश भांबरे ने। जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंद रही थी वहाँ पर, कहीं ना कहीं ऐसा लगा जिस तरह से बॉडी लैंग्वेज को पढ़कर गेंदबाजी की थी, थोड़ा सा सफल भी हुए थे वहाँ पर बल्लेबाज और जड़ के अंदर गेंद को रखी थी वहाँ पर आतिश ने। लगातार उल्टे सुल्टे स्ट्रोक खेलने की कोशिश हो रही है, स्विच हिट का इस बार इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन इम्प्रोवाइज शॉट्स जब भी खेलने की कोशिश की है तो उसमें नाकामयाब रहे हैं दोनों भी बल्लेबाज और रन संख्या जो है वो रुक सी गई है 5 पर। जी बिल्कुल, देखिए पहली गेंद के ऊपर बाउंड्री लगी, उसके बाद हम देख रहे हैं कि अब तक जिस तरह से गेंदबाजी हुई है वो बहुत ही बेहतरीन रही है। इस ओवर में भी जिस तरह से गेंदबाजी रही है अब तक आतिश की वो बढ़िया रही है। फिर से जड़ में रखा है, इस बार खुद कर निकाला है, सामने ड्राइव किया स्ट्रेटिश मिड ऑन पर, अब की बार सिंगल लेने का मौका। धीमी शुरुआत विक्टोरियन स्पोर्ट्स की इस मैच में टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए मैगी 11 के सामने, स्कोर केवल 6 रन बिना किसी नुकसान के। पहली गेंद पर चौका जड़ा गया था इस मैच में, लेकिन उसके बाद से लगातार गेंदबाज हावी है, अच्छे डिसिप्लिन के साथ गेंदबाजी हो रही है, हाथ खोलने के लिए जगह नहीं दी जा रही है बल्लेबाजों को और पावर प्ले का ज़्यादा लाभ अभी तक बल्लेबाज उठा नहीं पाए हैं। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन जरूर है क्रीज पर। अगली गेंद राउंड द विकेट, इस बार कटर डाला था, हालांकि बहुत दूर चली गई गेंद, वाइड का इशारा। एक तो पहले ही पिच कराया था ऑफ स्टंप के काफ़ी बाहर और टप्पा पड़ने के बाद और बाहर की तरफ निकली थी, जिसके चलते अंपायर ने वाइड घोषित किया है। जी बिल्कुल, बहुत ज़्यादा बाहर की तरफ इस बार निकाला था गेंद को, वही कारण था कि अंपायर ने इस गेंद को वाइड करार दिया। एक और अब एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ता हुआ 7 बिना किसी नुकसान के विक्टोरियन स्पोर्ट्स। ओहो, मानो अंधाधुंध बल्ला चलाया था जिस तरह से इस बार खेलने की कोशिश की थी, फिर से थोड़ा धीमा डाला था, गलत लाइन पर खेलने का प्रयास, ऑफ स्टंप के बाहर की गेंद ऑन साइड में उठाकर खेलने की कोशिश, लेकिन गेंद के लाइन में जाए बगैर शॉट्स खेलने का प्रयास हो रहा है। बिल्कुल स्ट्रगल कहीं ना कहीं यहाँ पर कर रहे हैं फैजान सिद्दीकी, अब तक 3 गेंदें डॉट खेली है उन्होंने। इस बार इनसाइड एज सिंगल जरूर मिलेगा। हमारे बीच जनाब नूरुल शेख साहब का शुभ आगमन होता हुआ आपका बहुत बहुत स्वागत हम करते हैं मैगी ट्रॉफी 2023 में मिस्टर मांगीलाल पालीवाल साहब की ओर से और मैगी स्पोर्ट्स की ओर से। पायनियर स्पोर्ट्स का भी अच्छा सपोर्ट इस टूर्नामेंट को मिला है। जी बिल्कुल, मैगी ट्रॉफी को कामयाब करने के लिए पायनियर स्पोर्ट्स और अल्ताफ अली सर का बहुत बड़ा योगदान है और पहली बार हम देख रहे हैं कि मैगी भाई ने, मांगीलाल पालीवाल जी ने ये मैगी ट्रॉफी कराई है और एक बेहतरीन टूर्नामेंट। ओहो, गेंद ऐसे लगता है कि थोड़ी रुक कर आ रही है, जैसे फ्लड लाइट्स ऑन हो गई है, गेंदबाजों का कद बढ़ सा गया है। पिछले मैच में गेंदबाजों की काफ़ी पिटाई हुई थी, हाई स्कोरिंग मुकाबला देखने को मिला था, लेकिन ये मैच शुरुआत काफ़ी धीमी है अभी तक विक्टोरियन स्पोर्ट्स की। पावर प्ले का खेल समाप्त हुआ, स्कोर केवल 9 रन बिना किसी नुकसान के। तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर रही है, दोनों गेंदबाजों ने जिस तरह से गेंदबाजी की, पहले फाइक और उसके बाद आतिश भांबरे, कमाल की गेंदबाजी रही है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बनाए गए हैं सिर्फ 9, लेकिन अच्छी बात यह है कि अभी भी वहां पर उमर खान और फैजान सिद्दीकी मौजूद है, विकेट अब तक नाही गिरा आहे। दोन्ही सलामीवीर जरूर खेळपट्टीवर आहेत, पण धावांचा वेग त्यांना वाढवता आलेला नाही, फारच संत गतीनं सुरुवात केली गेली आहे। लक्षात घ्यायचं आहे, पहिली 5 षटकं 25 मिनिटांच्या आत आपल्याला कंप्लीट करायची आहेत, बंधनकारक असणार आहे, अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा तुमचा सर्कलच्या आतमध्ये तैनात करण्यात येईल।
मॅगी 11 संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे. अतिशय चांगली सुरुवात दोन्ही गोलंदाजांनी करून दिली आहे. फाईकनं पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर कॅप्टन आतिशनं देखील स्लोवर चेंडूंचा चांगला वापर केला. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. व्यासपीठाचं दृश्य अनेक मान्यवर नुरुलेन शेख साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं पुन्हा देखील एकदा मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. मॅगी ट्रॉफी 2023 आपण पाहतोय. एक बार फिर से फाइक अंसारी गेंदबाजी के लिए कंटिन्यू रखा है वहाँ पर फाइक को. पहला ओवर भी फाइक का बहुत ही बेहतरीन रहा था, सिर्फ 5 रन आए थे. अब देखना है कि इस ओवर में किस तरह से बल्लेबाजी करेंगे वहाँ पर उमर खान और फैजान सिद्दीकी. पहिल्या स्पर्धेमध्ये जी याच मैदानावर खेळवली गेली होती, दिवसात ही टुर्नामेंट होती, BC4 चॅम्पियन्स ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये 78 धावांचा पाठलाग विक्टोरियन स्पोर्ट्स संघानं केला होता आणि 33 धावांची दमदार इनिंग्स खेळली होती त्या मॅचमध्ये. उमर खानने अवघ्या 9 बॉल्समध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला होता. मात्र त्याच उमर खानला अगदी शांत ठेवण्यात आलंय पॉवर प्लेच्या दरम्यान. तिसरं षटक सुरू होत आहे. जी बिल्कुल, उमर खान जिस तरह से अब बल्लेबाजी करते एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है टेनिस क्रिकेट के. 5:55 सामन्याला सुरुवात झाली आहे. 10 मिनिटांचा वेळ आतापर्यंत घेण्यात आलेला आहे. या वेळेला फटका चांगला आहे, स्विंग केलाय ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, मोठा फटका, षटकार. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक वहां पर आता हुआ उमर खान के बल्ले से. हाफ ट्रैकर गेंद थी और इस गेंद को भेज दिया आउट ऑफ द पार्क. मिड विकेट से होती हुई गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. थोडा जरी चेंडू शॉर्ट असला तर येथे फलंदाजांसाठी चांगला वाव असतो. शॉर्ट बॉलवर मागच्या मॅचमध्ये देखील चांगले मोठमोठे षटकार आपल्याला पाहायला मिळाले. फार जास्त देखील शॉर्ट बॉल नव्हता खरं तर, परंतु संधी मिळाली. आडव्या बॅटचा प्रहार केला आणि मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान उडवला चेंडू आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार आला या मॅचमधला उमर खानच्या बॅटमधून. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, चांगला बॉल. यावेळेला चांगली लेंथ होती, थोडी मूवमेंट देखील पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय बॅटर. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद इस बार रही वहाँ पर फाइक की. ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखी थी और गेंद की लाइन में आई बिना वहाँ पर एक बार फिर से उसी तरह का स्ट्रोक खेलना चाहते थे वहाँ पर उमर खान, लेकिन अच्छी वापसी देखने को मिली है फाइक अंसारी द्वारा. 15 धावा स्कोर बोर्डवर. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. फाईक अन्सारीचं हे दुसरं षटक आहे. आखो टप्प्याचा बॉल होता, मात्र स्लोवर बॉल पिक करता आला नाहीये. खरं तर पर्वणी आहे या मैदानावर शॉर्ट बॉल म्हणजेच फलंदाजांसाठी, परंतु स्लोवर बॉल होता. खूप चांगला चेंज ऑफ पेस, चांगली गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये देखील काही स्लोवर चेंडूंचा वापर फाईकने देखील केला होता. काही चांगले यॉर्कर्स देखील त्याने एक्झिक्यूट केले होते. चांगलं मिश्रण करतोय. जी बिल्कुल, देखिए जब पहला ओवर तो वहाँ पर बाउंड्री लगी थी और यहाँ पर इस ओवर में भी सिक्सर लगा. उसके बाद अच्छी गेंदबाजी रही है दोनों ओवर में. हा देखील कटर होता, मात्र हा कदाचित खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय, रिटर्न क्रीजच्या बाहेर, त्यामुळेच नो बॉल घोषित केलाय पंचांनी. पुढचा बॉल असेल फ्री हिट. चांगली संधी चालून आली उमर खानकडे. खरं तर स्कोर बघता असं वाटतंय की थोडी डिफेन्सिव्ह फलंदाजी झाली की काय, परंतु तसं नाही आहे. फलंदाजांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यांची निवड चुकली आहे, गोलंदाजी चांगली झाली आहे, त्यामुळे फक्त 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. विक्टोरियन स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस गमावल्यानंतर मॅगी संघाविरुद्ध. फ्री हिट बॉल पुल केलाय, टायमिंग चांगलं जुळालंय, बाउंड्री जास्त लांबवरची नाहीये, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार. बेहतरीन स्ट्रोक एक बार फिर से आता हुआ वहाँ पर उमर खान के बल्ले से. फ्री हिट गेंद थी और फ्री हिट गेंद के ऊपर क्या बेहतरीन स्ट्रोक लगाया वहाँ पर उमर खान ने. उमर खान के बल्ले से ये दूसरा सिक्सर आया है. बरेचसे निर्धाव चेंडू खेळलेत, मात्र या ओव्हरमध्ये चांगले फटके खेळताना दिसतोय उमर खान. सुरेख बॉल. यावेळेला बाउन्स चांगला होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली होती. विकेट कीपरकडून चूक घडली आहे, त्यामुळे मिळते 1 धाव. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावत असताना विक्टोरियन स्पोर्टची 22-23 23 धावा धाव फलकावर.
नेक्स्ट मॅच असेल RD11 आणि जगदीश 11 या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण सोनाक्षी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. त्या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल. अर्थात विक्टोरियन स्पोर्ट्सची इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे इनिंग्स ब्रेकमध्ये. विकेट मिळवण्यासाठी धडपड चालू आहे गोलंदाजांची. पुढचा बॉल राऊंड द विकेट. स्लोवर बॉल फार म्हणजे फारच लेट रिअलाइज झाला होता. जागा बनवून खरं तर पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल फार संथ गतीनं आला. ऑफ कटरचा चांगला वापर करताना दिसतोय फाईक अन्सारी. पाहू शकाल मोठं फिरवली होती, चेंडूने वळण घेतलं आणि अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू खेळून काढलाय. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर. याचबरोबर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. विक्टोरियन स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या बिनबाद 24. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही यहाँ पर और 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 24 रन बनाए गए बिना किसी विकेट के नुकसान पर. इसके बाद जो होने वाला मैच रहेगा, मैच नंबर 3 रहेगा RD11 और जगदीश 11 के बीच में मैच रहेगा. दोनों कैप्टन आपको तुरंत ही टॉस बॉक्स में आना है. पहिलाच सामना भरपूर चर्चेत राहिला या स्पर्धेचा, ज्या मॅचमध्ये बर्फानी बाबा टेमघर संघानं बाजी मारली. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत थरार होता. पुन्हा एकदा पाहुण्यांना तुम्ही पाहू शकाल नुरेन शेख साहेब एक मोठी उपस्थिती लाभलेली आहे. साथ मिळते या स्पर्धेला. मॅगी स्पोर्ट्सचं हे भव्य दिव्य असं आयोजन आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 24. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. 3 षटकं बाकी आहेत. विकेट एकही पडलेली नाही. 14 बॉल्समध्ये 20 धावांवर खेळतोय उमर खान. 5 बॉलचा सामना केलाय फैजाननं. फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये सर्वच्या सर्व विकेट्स हातात आहेत. ते बघितल्यानंतर मग जर काय वाटतं की किती धावा बनवणं गरजेचं असेल उर्वरित 3 षटकांमध्ये? देखिए, जिस तरह से 3 ओवर का खेल खत्म हुआ जिसमें 24 रन बनाए गए, लेकिन प्लस पॉइंट ये है कि अब तक विकेट नहीं गिरा विक्टोरियन स्पोर्ट्स का. उमर खान बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, 20 रनों पर खेल रहे और अच्छा साथ दे रहे फैजान. लेकिन अब फैजान को भी अपने हाथों को खोलना होगा और कम से कम 60 प्लस देखना होगा यहाँ पर विक्टोरियन स्पोर्ट्स को, क्योंकि अगर हम मैगी 11 की बात करें तो उनके पास भी जो बल्लेबाजी है वो बहुत ही मजबूत बल्लेबाजी है. देखिए, अगर आने वाले बल्लेबाजों में हम देखें तो फिर अल्ताफ शेख का आना बाकी है. आणि अल्ताफ शेख विशेषतः अतिशय डेंजरस फलंदाज मानला जातो. चांगले चांगले फलंदाज यानंतर देखील यायचे बाकी आहेत, पण उमर खानचा जम बसलेला आहे. त्याचा फायदा येथे घ्यावा लागणार आहे, कारण 14 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय पहिल्या 3 ओव्हर्समध्ये. नवीन षटकाला सुरुवात करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज मयूर केने. तो ओवर नंबर 4 लेकर आएंगे मयूर केने. सामना करेंगे वहां पर बैट्समैन फैजान सिद्दीकी. 3 ओवर की समाप्ति पर अब तक 24 रन बने बिना किसी विकेट के नुकसान पर. विक्टोरियन स्पोर्ट्स मयूर केने गेंदबाजी की शुरुआत करते हुए. पहली गेंद वहां पर मयूर की, देखना फुल टॉस गेंद थी और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आया वहां पर पहली गेंद के ऊपर फैजान सिद्दीकी. फलंदाज परभणी होती. फुल टॉस मिळाला, त्याचा फायदा उचलला फैजानने. फिर से वहां पर देखना इस बार क्रॉस द लाइन खेल दिया अलॉन्ग द कार्पेट गेंद जाती हुई और इस बार सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर. हा फटका देखील चांगला होता.
मॅचच्या मधोमध घेत असताना चेंडूला पूल केलं होतं. एक चांगल्या लेंथवर पडलेला खरं तर बॉल होता, मात्र टायमिंग चांगलं साधताना दिसला फैजान. आत्मविश्वास वाढतोय आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. अधूनमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. विक्टोरियन स्पोर्ट्सला सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. 31 रन्स ऑन द बोर्ड. तो एक अच्छा टोटल अब तक बन चुका है 31 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। उमर खान सामना करेंगे एक बार फिर से वहां पर। एक और अच्छी गेंद रही वहां पर मयूर केने की। देखने एक बार फिर से इस गेंद को क्रॉस द लाइन खेला है बल्लेबाज ने, और इस बार देखना है कि मिसअंडरस्टैंडिंग देखने को मिली वहां पर और विकेट गिरता हुआ उमर खान की पारी समाप्त। तो उमर खान इस वक्त आउट होकर वापस गए, लेकिन आउट होने से पहले अपना काम किया उन्होंने। अच्छी बल्लेबाजी की है, 20 रन बनाए जिसमें एक बाउंड्री और 2 सिक्सर रहे थे और कुछ अतिरिक्त सिंगल रन भी रहे थे। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना एक बार फिर से उसी दिशा में खेल दिया फैजान ने। लगातार हम देख रहे हैं कि हर गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे फैजान। इस बार सिंगल रन आया इस गेंद के ऊपर और स्कोर डबल 33 पर। अंडर फ्लडलाईट्स खेळ चालू आहे। पहिली मॅच जरूर दिवसा सुरू झाली होती आणि दिवसात समाप्त झाली। धावांचा षटकारांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला। तब्बल 17 षटकार पहिल्या मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले। या मॅचमध्ये आत्तापर्यंत 3 षटकार लागलेत। सध्या चौथं षटक प्रगतीपथावर आहे। धावसंख्या 1/33। अल्ताफ शेख पहिल्यांदा सामना करण्यासाठी सज्ज होईल। मयूर केणे जो नवीन बॉलचा चांगला वापर करत आलेला आहे, मात्र चौथ्या ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजीसाठी। सुरेख फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, गॅप मधून बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार। हाफ वॉली पर लेकर इस गेंद को लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया। काफी तेज दी स्ट्रोक लगाया वहां पर अल्ताफ शेख। अल्ताफ शेख हम देख रहे कि बहुत ही टच में नजर आ रहे, जिस तरह से उन्होंने धर्मराजा चषक में बल्लेबाजी की थी वहां पर भी कमाल की बल्लेबाजी की मेगा फाइनल में, और यहां पर हम देख रहे कि एक बेहतरीन स्ट्रोक लगाया है। पहली गेंद का सामना करते हुए 4 रन बटोरे है। फायनल मॅच मध्ये फायनल ओव्हर मध्ये मारलेला त्याचा स्विच हिटचा षटकार फारच पॉप्युलर झालाय, फार चर्चेत आहे सध्या। नेत्रदीपक बॉल, परफेक्ट यॉर्कर। जी बिल्कुल, गेंदबाज भी कहा काम है। मयूर केने बहुत ही बेहतरीन गेंद के साथ अपने ओवर की समाप्ति की है उन्होंने। 4 ओवर का खेल खत्म हो चुका है, रन बनाए गए हैं 37। चला पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण सोनाक्षी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। RD11 आणि जगदीश 11 या दोन संघांदरम्यान पुढचा सामना असेल। मॅगी ट्रॉफी 2023 स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे आणि प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन आहे। क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारी ही स्पर्धा आहे। BC4 फॉर्मॅटची स्पर्धा। मांगीलाल पालीवाल आणि मॅगी स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन। 4 ओव्हर नंतर 37ला 1 अशी परिस्थिती विक्टोरियन स्पोर्ट्सची। 9.25च्या सरासरीनं फक्त धावा जोडल्या जात आहेत, पण फ्लडलाईटचा विचार करता ही धावसंख्या देखील तेवढी वाईट नाही आहे। अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। येथून 20 ते 25 धावा आणखी जोडल्या गेल्या, 60 पर्यंत धावसंख्या गेली तरी देखील एक चांगली मॅच होऊ शकते। जी बिल्कुल, जिस तरह से हम देख रहे हैं कि 3 ओवर की समाप्ति पर जो रन बनाए गए 37 रन बन चुके हैं। अभी भी इसके बाद 2 ओवर का खेल और बचा हुआ है। फैजान सिद्दीकी और अल्ताफ शेख वहां पर मौजूद है, तो एक अच्छे टोटल की उम्मीद है। लेकिन अब यहाँ से
मैगी 11 के गेंदबाजों को अच्छी गेंदबाजी करनी होगी। चौथे ओवर में, पांचवें ओवर में एक बार फिर से आतिश बामरे गेंदबाजी के लिए आते हुए। कॅप्टननं स्वतःचा एंड चेंज केलाय. पहिलं षटक जे टाकलं होतं ते भिनार विलेज एंडकडून टाकलं होतं. आता मात्र VIP एंडकडून गोलंदाजीला सुरुवात करेल या 5व्या षटकामध्ये आतिश भामरे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली होती. स्लोवर कटरचा खूपच चांगला वापर आतिशच्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता. पण आता डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय फैजान सिद्दीकी. सलामीवीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 8 बॉल्समध्ये त्याने बनवल्या 10 धावा. और इस बार देखना छोड़ दिया इस गेंद को वहां पर फैजान ने, कहीं ना कहीं गेंद की लाइन को मिस कर बैठे थे वहां पर बल्लेबाज, और ये डॉट गेंद. पंचांच्या भूमिकेत गोकुळ पाटील सध्या मुख्य पंचांची भूमिका पार पाडतायत या ओव्हरमध्ये. आणि स्ट्रायकर्स एंडला पंच आहेत शकील कुट्टी. भिवंडीचे 2 नामवंत पंच. एक और बेहतरीन गेंद, लेकिन इस बार देखना बहुत ज्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ ये गेंद रही थी. वाइट. यादीचा बॉल लाईनच्या थोडासा आतमधून होता. तो खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता आणि त्यामुळेच आता व्हाईट बॉलवर देखील बॅट फिरवली गेली होती. लाईन नीटसा जज करताना दिसत नाहीये. मात्र अवांतर धाव मिळाली आहे विक्टोरियन संघाला. धावसंख्या 1/38. तो लगातार हर गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखने की कोशिश करते हुए वहां पर आतिश बामरे. पहली गेंद तो अच्छी रही, लेकिन उनकी दूसरी जो गेंद रही वो वाइड गेंद रही है. फिर से वहां पर देखना आतिश की ये गेंद, एक और वाइड गेंद. तो लगातार ये दूसरी वाइड गेंद की है उन्होंने. कहीं ना कहीं बल्लेबाज से बचने की कोशिश की जा रही है अजय सर, लेकिन ये सही तरीका नहीं है बल्लेबाज से बचने का. बल्लेबाज से बचना है तो फिर बल्लेबाज के वीक पॉइंट के ऊपर गेंदबाजी करनी होगी. आणि ते करताना दिसला होता पहिल्या षटकामध्ये आतिश बामरे. मात्र यावेळेला जास्त दिशाहीन गोलंदाजी होते. बिल्कुल इसी तरह की गेंदबाजी करनी होगी वहां पर आतिश को. ओ, इस बार मौका भी आया था वहां पर विकेट का, लेकिन बिल्कुल आसान सा ये कैच ड्रॉप हुआ है. निहार मात्रे होता चेंडूखाली. अगदी सहज साधा सोपा झेल होता. मात्र फार कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला आणि अखेर झेल ड्रॉप झालेली आहे. जीवदान मिळतंय फैजान सिद्दीकीला. मात्र विशेष काही आतापर्यंत करता आलेलं नाही फैजानला या मॅचमध्ये. फार जास्त स्ट्रगल करताना दिसलाय. एका धावेनं धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 40 रन्स. आतिश बामरे अब अच्छी गेंदबाजी करते हुए सामना करेंगे इस बार अल्ताफ शेख. 2 गेंदों का सामना किया अब तक. 4 पर बल्लेबाजी करते हुए अल्ताफ शेख चौके से अपना खाता खोला था उन्होंने. और टीम का जो स्कोर बनाया गया अब तक वो है 40 रन 1 विकेट गंवाने के बाद. विक्टोरियन स्पोर्ट्स और मैगी 11 के बीच में ये मैच खेला जा रहा है. मांगीलाल पालीवाल मैगी भाई फैम टीम और दूसरी तरफ शोएब मेमन फैम टीम. एक और अच्छी गेंद वहां पर रही है. देखना है फ्लर लेन की ये गेंद रही थी और इस बार फिर से वहां पर थोड़ी सी चूक होती हुई निहार मात्रे द्वारा. और उसी बीच बल्लेबाजों ने 2 रन तो दौड़े, लेकिन 1 रन शॉट है वहां पर. पंचांचा 1 शॉटचा इशारा आलाय. घाई केली होती दुसऱ्या धावेसाठी. मात्र त्याच्यामध्ये 1 शॉट आहे. फक्त एकच धाव स्कोअरमध्ये ॲड केली जाईल. विक्टोरियन संघाची धावसंख्या आता 41 वर जाऊन पोहोचली आहे. डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर पेक्षा चांगला बॉल तो कुठला असेल. यॉर्कर चांगले एक्झिक्यूट करताना दिसतोय आतिश भामरे. स्वतः संघनायक गोलंदाजी करतोय. फिर से अच्छी गेंद वहां पर कवर की दिशा में इस गेंद को खेल दिया. देखना फाइक वहां पर मौजूद है. थोड़ा सा फंबल हुआ और उसी बीच वहां पर बल्लेबाज दूसरे रन के लिए पलट चुके हैं. बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट वहां देखने को मिली है. एक और बेहतरीन गेंद रही थी वहां पर आतिश बामरे की. कवर की दिशा में भी गेंद को खेला था बल्लेबाज अल्ताफ शेख ने, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन देखने को मिली है. चांगल्या दर्जाचं क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये. यॉर्कर्सवर यॉर्कर्स डिलिव्हर केले जातात. मात्र फटके देखील चांगले सजवतोय अल्ताफ शेख. धावसंख्या 43. एक और बेहतरीन गेंद. इस बार थोड़ा अपने शरीर से दूर इस गेंद को खेला है. पॉइंट की दिशा में गेंद जाती हुई फिर से सिंगल रन. देखिए अच्छी बात यह है विक्टोरियन स्पोर्ट्स के लिए कि डॉट गेंदें नहीं हो रही है. भले सिंगल डबल में रन बने, लेकिन डॉट गेंदें नहीं हो रही है. स्कोर बोर्ड पूरी तरीके से चालू है. दुसरीकडे मॅगी 11 संघ देखील तोच विचार करत असेल की आता चौकार षटकार येत नाहीत. डेथ ओव्हरचा खेळ चालू आहे. ते देखील खुश असतील. मोठे फटके येत नाहीत फलंदाजांच्या बॅटमधून. धावफलकावर 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. बिल्कुल अच्छा खेल देखने को मिलता हुआ. गेंदबाजी और बल्लेबाजी बहुत ही बेहतरीन इस वक्त होती हुई. आतिश बामरे एक बार फिर से वहां पर फैजान, और इस बार देखना वहां पर फैजान सिद्दीकी ने स्लॉक कर दिया और गेंद जाएंगी एक बार फिर से मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए.
ऑफ कटर होता, बाहेर जाणारा बॉल डावखुऱ्या फलंदाजासाठी मात्र चांगलाच उचललाय. क्रॉस बॅटेड फटका आणि षटकार येतोय. या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक्झॅक्ट 50 रन्स ऑन द बोर्ड. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी वहाँ पर इस वक्त करते हुए फैजान सिद्दीकी. देखिए फैजान सिद्दीकी एक ऐसे बल्लेबाज है कि वो कब क्या करेंगे किसी को पता नहीं. सीएम चषक का वो स्विच हिट जो यासर की गेंद पर उन्होंने लगाया था वो तो यादगार है. और पिछले साल जो विक्टोरियन ट्रॉफी में बल्लेबाजी की थी वो कमाल की उनकी बल्लेबाजी रही थी बी इंडियन से खेलते हुए. और यहाँ भी हम देख रहे हैं शानदार पारी खेलते हुए फैजान सिद्दीकी. 5 ओवर का खेल खत्म हो चुका है जिसमें रन बनाए गए हैं 50. गोलंदाजांना फारसं खरं तर यश मिळालेलं नाही, विकेट्स त्यांना मिळालेल्या नाहीत आणि जो वेळ घेतलेला आहे पंचवीस मिनिटांचा वेळ घेण्यात आलेला आहे 5 ओव्हरसाठी. अगदी योग्य वेळेत षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि हीच अपेक्षा आहे सर्व संघांकडून. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. RD11 विरुद्ध जगदीश 11. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी आपण यायचं आहे सोनाक्षी टॉस बॉक्समध्ये. जी बिल्कुल लास्ट ओवर की अब शुरुआत होने जा रही है और गेंदबाजी में आएंगे चिराग माली. 5 ओवर की समाप्ति के बाद एक अच्छा टोटल अब तक बन चुका है 50 रन. चिराग माली डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए सामना करेंगे वहाँ पर अल्ताफ शेख. कमाल की बल्लेबाजी देखने को मिल रही है. फैजान सिद्दीकी द्वारा 11 गेंदों का सामना करते हुए 17 पर बल्लेबाजी की है जिसमें 2 सिक्सर भी लगाए उन्होंने. और अब देखना है कि लास्ट ओवर में किस तरह से खेल रहेगा. थोड़ा वक्त लिया जा रहा है वहाँ पर चिराग माली द्वारा. पहली गेंद वहाँ पर चिराग की देखना ऑन साइड में खेल दिया इस गेंद को. डीप में वहाँ पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन पूरा किया और दूसरे के लिए जाना चाहते थे अल्ताफ शेख. देखना कि क्या कुछ हो पाता है इस गेंद के ऊपर. बॅटच हातातून सुटली आणि त्यामुळेच आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय ऑनफील्ड पंचांनी सोपवलेला आहे. आइए हमारे बीच में इस वक्त सागर भोईर और बंटी छिलके उनका आगमन हो चुका है. वेलकम सागर भोईर और बंटी भाई, आपका स्वागत है. मांगीलाल पालीवाल मांगी भाई की तरफ से मैं आपका स्वागत करता हूं. बंटी भाई जो कि BC4 कमेटी के सदस्य भी है. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय बॅट्समन आउट. OUT. बॅट हातातून निसटली होती. चिरागचं कौतुक करावं लागेल. जास्त उशीर न करता त्याने तिकडे बेल्स उडवल्या होत्या आणि अखेर अल्ताफ शेखला मैदान सोडावं लागतं. बॅटिंग चांगली करत होता अल्ताफ. खरं तर त्याच्या विरोधात गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये खूपच दर्जेदार राहिली. यॉर्कर्स चांगले त्याला मिळाले होते त्यामुळेच फार जास्त वेगानं तो धावा जोडू शकला नाही. मात्र फटके चांगले खेळताना दिसला. 51 धावांवर हा दुसरा झटका लागलाय विक्टोरियन स्पोर्ट्सला. शोएब मेमन फेम टीम विक्टोरियन स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध मांगीलाल पालीवाला अर्थात मॅगी बाय फेम टीम मॅगी स्पोर्ट्स. नए बल्लेबाज अब आए हैं हुसैन खान, एक और बेहतरीन बल्लेबाज विक्टोरियन स्पोर्ट्स के. 2 बल्लेबाज जो आउट हुए वो दोनों ही रन आउट हुए हैं. पहले उमर खान और अब अल्ताफ शेख. दिवसा खेळलेलं क्रिकेट फार वेगळं असतं या मैदानावर आणि अंडर फ्लड लाईट्स जे क्रिकेट सध्या चालू आहे त्याच्यामध्ये बराचसा फरक दिसतोय. खेळपट्टी देखील थोडीफार गोलंदाजांना मदत करताना दिसते त्यामुळेच फलंदाजी करणं एवढं सोपं देखील काम नाहीये अशा परिस्थितीमध्ये. बॉल हवेत आहे. टायमिंग परफेक्ट वाटत तर नाहीये. डाऊन द बॉल सुरेख कॅच गेली आहे. फलंदाज बाद. ये खेल चलता हुआ लेकिन पहली 2 गेंदें वहां पर चिराग की बहुत ही बेहतरीन रही है. देखने अभी भी यहां से 4 गेंदें और बची हुई और नए बल्लेबाज अब आए हैं शाकिब शेख.
लास्ट ऑफिशियल कॉल है RD11 और जगदीश 11 के बीच में टॉस होने जा रहा है। दोनों कैप्टन तुरंत ही आपको टॉस बॉक्स से जुड़ना है। सोनाक्षी टॉस बॉक्स। फटका चांगला आहे, परंतु तिकडे फिल्डर उपस्थित. खरं तर आणखी थोडा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. लॉंग लेगच्या दिशेतून मला असं वाटतं की फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट टायमिंग साधता आलं नाही आहे. एकच धाव मिळते. शेवटचं षटक चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंगल्सनं फार मोठी धावसंख्या उभारता येणार नाही आहे. 52 धावा धावफलकावर. चिराग चांगली गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत 3 फलंदाज जे बाद झालेत त्याच्यामध्ये 2 फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालेले आहेत आणि 1 गडी चिरागनं बाद केलाय. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर्समध्ये. जी बिल्कुल, बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है। चैनल में गेंदबाजी हो रही है, बल्लेबाज खुलकर बल्लेबाजी नहीं कर पा रहे। लास्ट ओवर में सामना करेंगे इस बार हुसैन खान। और इस बार देखना है हुसैन ने इस गेंद को खेल दिया है। ऊंचाई इस बार ज्यादा है, लंबाई कम है और विकेट वहां पर गिरता हुआ। बहुत ही बेहतरीन कैच डीप में। गवसनी घालणारा हा फटका होता. उंची फार जास्त राहिली, त्यामुळेच जे अंतर पार करायचं होतं ते पार करता आलं नाही. चांगला झेल अंडर फ्लडलाईट्स. अशा प्रकारच्या कॅचेस कधीच सोप्या नसतात, मात्र चांगलं जजमेंट दाखवलंय यश पाटीलनं. सुंदर कॅच. आणि याच दरम्यान या ठिकाणी जगदीश 11 संघाचे पुरस्कर्ते संतोष जोशी सरांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जगदीश 11 संघाला आपण पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या विरुद्ध टीम खेळेल RD11 मिस्टर विनोद पाटील फेम टीम. तो विकेट वहां पर गिरा और बैट्समैन हुसैन खान आउट होकर वापस गए। नए बल्लेबाज अब आए हैं मोहित पाटिल। मागच्या ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली झाली होती. 13 धावा आल्या होत्या 5व्या ओव्हरमध्ये. 5 ओव्हर्समध्ये 50 धावा धावफलकावर लागल्या देखील होत्या, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रभावी मारा करतोय. क्षेत्ररक्षणाची उत्तम साथ मिळते चिराग माळीला. धावसंख्या 4 बाद 52. पुढचा बॉल राऊंड द विकेट. बॅक टू द बॉलर. यावेळेला कॅच ड्रॉप होते. धावचीतची संधी होती, मात्र फलंदाजालाच निशाणा बनवलं गेलंय. आणि आता दोन्ही गाड्या एकाच रुळावर दिसत आहेत. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत आणि बॅट्समन रनआउट. परंतु साकिबनं स्पष्ट नकार दिला होता पहिली धाव पूर्ण केल्यानंतर मोहितला, आणि त्यामुळेच मोहितला धावचीत व्हावं लागलंय. शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती साकिबला, त्यामध्ये जरूर तो यशस्वी झालाय, परंतु काही गोलंदाजी होते. चांगल्या वेगानं यॉर्कर टाकला होता चिराग माळीनं. शॉर्ट बॉलचा चांगला वापर त्याने केला या षटकामध्ये. चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली आहे. लेंथमध्ये जो बदल त्याने केलाय तो पाहण्यासारखा आहे. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल सामना करतोय साकिब. स्विंग अँड मिस. बॉल सरळ चाललाय विकेट कीपरकडे. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर विक्टोरियन स्पोर्टच्या इनिंगची समाप्ती होते. 6 षटकांमध्ये एकूण धावसंख्या फलकावर 5 बाद 53 आणि 54 धावांचं टार्गेट. हा सामना जिंकण्याकरिता या स्पर्धेचा आयोजक संघ अर्थात मॅगी स्पोर्ट समोर. आइए दोस्तों, लौट चलते हैं सोनाक्षी टॉस बॉक्स में, जहां पर RD440 और जगदीश 11 के बीच टॉस होने जा रहा है और हमारी फेमस जोड़ी वहां पे A1 जोड़ी नज़र आ रही है. आवाज़ की मलिका दी क्वीन रेशमा महकर और वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. धन्यवाद आपका सिद्दीक भाभी जी. शुभ संध्या दोस्तों, कैसे हैं आप लोग? नया साल बस आने ही वाला है, लेकिन नए साल की पूर्व संध्या पर आपके ज़िंदगी का हर रास्ता ये खुशियों का रास्ता बने और आपके जीवन में रोकड़ा ही रोकड़ा हो. इसके लिए मांगीलाल पालीवाल जी प्राउडली प्रेजेंट्स एंड रोकड़ा रास्ता प्रेजेंट्स
मैगी ट्रॉफी 2023 in association with Pioneer Sports. We are thankful to Pioneer Sports. Thanks to Binar Gramastha. Thanks to Ravish Bhai Dhuru and his entire family. इस वक्त हम मैगी ट्रॉफी का अगले मैच का टॉस करने जा रहे हैं. एक तरफ RD4440 के कैप्टन है मेरे साथ जयेश पाटिल और एक तरफ जगदीश 11 राज पाटिल. तो देखिए इस मैच में राज किसका होगा. और मेरे साथ रेशमा एक ऐसी हसीन अदाकारा हैं कि आप इनके साथ में खड़े रहे तो आपको बहुत पॉजिटिव ऊर्जा मिलती है. तो रेशमा, वेलकम एंड गुड इवनिंग टू यू. थैंक यू सो मच द वॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर. चलिए टॉस के लिए हमारे बुलाएंगे. गेस्ट को मैं बुलाना चाहूंगा जनाब शहजाद खान साहब और नुरुल्लाइन शेख साहब. आइए नुरुल्लाइन शेख साहब, आपका स्वागत है. हमेशा लहराती हुई जुल्फें ये उनकी खास बात है. सर आइए. नवाब 11 की याद आ जाती है जब भी इनको हम देखते हैं. रेशमा, टॉस कॉइन बताया जाए और फिर नुरुल्लाइन भाई के हाथों से टॉस होगा. जी, अ वेरी वार्म वेलकम टू बोथ आवर डिग्निटरीज. सो कॉइन के एक साइड पर आप देख सकते हो मैगी ट्रॉफी यानी कि बुल आपको दिखेगा और कॉइन के दूसरी साइड पर आप देख सकते हो रोकड़ा रास्ता. पैसे कमाने का एकमेव रास्ता वो है रोकड़ा रास्ता. सर प्लीज डू दी ऑनर एंड हु इज गोइंग टू कॉल. जगदीश 11 चा कॉल आहे. मॅगी इज अ कॉल एंड लेट्स सी. रोकड़ा रास्ता आ चुका है. रेशमा, मुझे पता नहीं आप यकीन करें या ना करें, ये तीसरा जो टॉस है मेरी तरफ वाले कैप्टन ने जीता है. जस्ट एक ट्रेंड बता रहा हूँ. नुरुल्लाइन भाई और शहजाद भाई, आपको रुकना है, 2 मिनट रुकना है. आपके दस्ते मुबारक से एक सिल्वर कॉइन हम दे रहे हैं. जयेश पाटिल, आपको 15 ग्राम का चांदी का सिक्का दिया जा रहा है. सोचिए जयेश, अपने सगाई के शादी के दिन याद कीजिए और सीधा मैगी ट्रॉफी. जयेश, सर्वप्रथम अभिनंदन. मी बघितलेले काही सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक म्हणजे भिवंडीचा पहिला अस्सल वंडर बॉय जयेश पाटील. जयेश रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल, 6 ओव्हर, 8 ओव्हर, 20 ओव्हर, 50 ओव्हर. जयेश पाटील जर व्हायचं असेल तर काय करावं लागेल. खूप मेहनत करायला लागते आणि मेहनतच करावी लागते क्रिकेटमध्ये. जेवढी तुम्ही जास्त मेहनत कराल, जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढा तुमचा करिअर पुढे चांगला होऊ शकतो. आणि आताच्या जनरेशनला जर इतके चान्स आहे की टेनिस क्रिकेट इतका पुढे गेला की प्रोफेशनल क्रिकेट इतका सुंदर क्रिकेट झालेला आहे की जो चांगला क्रिकेट खेळेल त्याला पुढे खूप संधी आहे. आणि म्हणजे त्याचा स्वतःचा छंद पुरा करता येईल आणि त्यांना बॅकअप म्हणून त्याला पैसे कमवायचा साधन निर्माण झालेला आहे. ग्रेट. आणि नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला आहे. फिल्डिंग. थँक्यू सो मच. माझ्यासोबत आहेत नाम तो सुनाई होगा राज पाटील, जगदीश 11चे कॅप्टन आहेत. मला सांगा सगळ्यात आधी किती आनंद होतोय ज्या प्रकारे हा ग्राउंड सजवला आहे. जशी काही नवीन नवरी सजते तसा ग्राउंड सजवलेला आहे, कारण की नवीन नवीन ग्राउंड आहे. काय सांगू इच्छिता. नाही, ग्राउंड तर हा चांगलाच आहे आणि फर्स्ट टाईम खेळतो आहे आम्ही आणि फर्स्ट टाईम हा सीझनचा पहिलाच आहे. तर त्याच्यामुळं आम्ही कोणताही प्रेशर घेणार नाही आणि आमचा 100% नक्की देऊ. मला सांगा तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा काय घेण्याचा निर्णय असता. आमचं बॅट फर्स्टच असतं. बैट फर्स्ट आणि तेच तुम्हाला भेटलंय. मतलब जिसकी चाहती वही मिल गई, जिस गर्लफ्रेंड सोचा था वही गर्लफ्रेंड मिल गई है. क्या बात है. दोनों कप्तानों को ढेर सारी शुभकामनाएं. सो लेडीज एंड जेंटलमैन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. RD4440 वांट टू टॉस एंड चूज टू बोल फर्स्ट. जरूर देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है हार थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू हरीश, थैंक यू रेशमा. मशवरा ये है कि ये कैसे चलेंगी गूंगी मोहब्बत. न वो बोलते हैं न हम बोलते हैं, और हसीनों से कोई तिजारत ना करना. ये कम नापते हैं, ये कम तोलते हैं. वाह. मिस्टर IPL मेरे साथ जुड़ चुके हैं. कुणाल, क्या समय, क्या सीन है और क्या एटमॉस्फेयर है. व्हाट एटमॉस्फेयर. मैगी ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है. मांगीलाल पालीवाल और रोकड़ा रास्ता प्रेजेंट.
के साथ हम्मद अंसारी। गेंदबाजी में गीते को लगाया गया है, आदेश गीते। देखिए कुणाल, अब फ्लड लाइट ऑन हो चुकी है। अब यहाँ से आप 90 या 100 या 80 वाला स्कोर कम देखेंगे। हा, ते तर आहेच, परंतु या मैदानावर होतात। या अगोदर आपण पाहिले ट्रायडन लॉजिस्टिक 70 धमाका बिग बॅश लीग मध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 100 धावा होत होत्या। या ग्राउंडवर रन बनतात। जगत सरकार थे ना। पहली गेंद इस बार दबा खींच के मारा है, गेंद जा रही है सीधी आउट ऑफ पार्क, 6 रन। केले त्या प्रेक्षकांनी। मला तर कधी कधी असंही वाटतं की एक इनिंग झाल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समधून प्रेक्षकांमध्ये जाऊन बसावं, तिथे थोडेसे कॅचेस पकडाव्या, कारण मांगीलाल पालीवाल साहेब यांच्या माध्यमातून रोकडा रास्ता 1000 रुपये आहेत। पूर्वीचे दिवस आठवावे लागतील क्रिकेट खेळत असताना, परंतु एक चांगला षटकार स्क्वेअर लेगला। अहमद अंसारी, वन ऑफ द ग्रेट प्लेयर। ओ कटर थी, बहुत खूबसूरत गेंद, ऑफ ब्रेक किया था वहां पर, अहमद अंसारी को बीट करती हुई पहुंची। आप देख रहे हैं मैगी 11 और विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में ये संघर्ष। पहिल्या बॉलवर षटकार आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर कमबॅक इथे केले गोलंदाज आदेशने। आदेश गीते, अच्छा बॉलिंग एक्शन है, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, चॉप किया गेंद को, गेंद कवर पॉइंट पे 1 रन। सिंगल मिळेल। 7 धावा फलकावर लागल्यात। टेलिकास्ट अप्रतिम केलं जाते प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून। प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मेहनत घेत आहेत। काल्लेरची देखील स्पर्धा तेच कव्हर करतात। या परिसरातील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये त्यांचं टेलिकास्ट होतं आणि प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट सध्या संपूर्ण जी भिवंडीची जनता आहे ती पाहते। अप्रतिम असं टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स भिनार ग्राउंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही पाहताय मॅगी ट्रॉफी 2023 वर्ष सरते प्रसंगी ही एक महत्त्वपूर्ण स्पर्धा। आतिश बांबळे, वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर। Age and gone. What a delivery! And the captain is back to the dugout. या बॉलवर विकेट मिळाली। ऑलमोस्ट लेग स्पिनच्या अंदाजात टाकलेला बॉल होता। बॉलवर बोट चांगली फिरवली आणि जसा आउट झाला आतिशने देखील तोच इशारा केला डगआउटच्या दिशेने की चुकीचा फटका इथे तो खेळला। फुटवर्क नव्हतं, बॉल पर्यंत पोहोचलेला नाहीये। दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि विकेट कीपरचं कौतुक व्हायला पाहिजे। एक चांगला झेल। आउटस्टैंडिंग टेलीकास्ट, जूमिंग करके बताया जा रहा था। आइए देखते हैं, ये कैमरा जो लगाया गया है ये बिल्कुल अलग कैमरा है। ये देखिए बिल्कुल इंटरनेशनल क्लास का। ये देखिए गेंद बल्ले का मोटा सिरा लेकर लगभग पहली स्लिप में। सिद्दीक भाई, आता जे कॅमेरे आलेले आहेत, हाय डेफिनेशन कॅमेरे जे IPL मध्ये यूज केले जातात, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये यूज केले जातात, ते आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील यूज केले जाऊ लागलेत। आणि प्रिन्स मूवीजचा जो फ्रंट अँगल आहे, जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला प्लेअर डगआउट आहे त्याच्या बाजूला जो कॅमेरा आहे, त्याच्या लेन्सवर एक वेळा नजर टाका। हा जो कॅमेरा आहे हा हाय डेफिनेशन कॅमेरा आहे आणि तुम्हाला झूम करण्याची काहीच आवश्यकता नाहीये। तुम्ही बरोबर त्याच्या लेन्समध्ये जर पाहिलं तर बरोबर ते दृश्य तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमच्या समोर तो दाखवताना दिसेल आणि त्याच्यासाठी प्रथमेश खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो ॲज अ टेक्निकल टीम मध्ये। एक्सलेंट, कर लो दुनिया मुट्ठी में। गीते मुड़ते हुए बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, करारा स्ट्रोक, चमाट शॉट, 4 रन। निहार मात्रे आला, बॅकफुटला जात असताना कट केला, थोडासा वरूनच खेळला कारण त्याला माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे। पॉवर प्लेचा फायदा उचलायचा असेल तर असे फटके मारावे लागतील या डीडी स्पोर्ट्स बिनारच्या ग्राउंडवर आणि त्याच्या बॅटमधून हा येतोय चौकार। टिपिकल पावर प्ले स्ट्रोक, रिवायती पावर प्ले शॉट। ऑन द राइज खेला है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ मांगीलाल पालीवाल फैम टीम मैगी 11 का 1 ओवर की समाप्ति, 12 रन 1 विकेट। अगले मैच में
वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या आपको पहली इनिंग में जुड़ जाना है नेक्स्ट मैच में, क्या कहेंगे आफ्टर 1 ओवर? हो, चांगली स्टार्ट आहे मॅगी 11 या टीमची. मांगीलाल पालीवाल यांचा हा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय मॅगी 11 नावाने. ते देखील चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत, चांगलं क्रिकेट तेही खेळलेले आहेत आणि त्यांचा संघ खेळत असताना 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या करायचा आहे, ज्यांना तुम्ही आता सध्या आपल्या स्क्रीनवर पाहताय. या स्पर्धेचे शिल्पकार रोकडा रास्ताचं हे ऑफिस, जिथून सर्व डीलिंग्स होतात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर क्रिकेटची तेवढीच मोठी आवड, हे ट्रेडिंग केलं जात आहे. ये देखिए रोकड़ा रास्ता का ये ऑफिस है जो धामनगढ़ नाके से पहले शॉपिंग मॉल में है. तमाम चीज़ें बहुत ज़बरदस्त एनालाइज करते हैं. ये उनका मेन ऑफिस है जहाँ मांगीलाल पालीवाल साहब बैठते हैं. ये आप देख सकते हैं. कलर कॉम्बिनेशन ऑफिस का भी देखिए. उद्योग, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाने उद्योग धंद्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखील एक हिंमत लागते आणि ती मांगीलाल पालीवाल यांच्याकडे आहे. हा जो इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे हा एवढा सोपा मानला जात नाही भारतामध्ये, कारण जोखीम भरपूर असते, परंतु शेवटी जिगरा लागतो इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजमध्ये. आणि त्याचमुळे मांगीलाल पालीवाल जसं आपल्याला एक बुल पाहायला मिळतोय, बिग बुल आहेत या परिसरातले रोकडा रास्ताचे. साकिब शेख को लगाया गया है. इस मरतबा अंदर आती हुई गेंद थी, हल्के हाथों से पुश किया ऑफ साइड में निहार मात्रे ने. 1 रन 13 पे पहुंचा है स्कोर. देखिए निहार मात्रे ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. कामतगढ़ के बहुत ही मशहूर बैट्समैन हैं. अम्माद अंसारी 3 गेंदों में 7, निहार मात्रे 3 गेंदों में 6. 13 रन, 13 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये शाकिब शेख बॉलिंग मार्कवर. निहारने चौकाराने खातं उघडलं. हमद सध्या खेळताना दिसतोय 7 वर. विक्टोरियन स्पोर्ट्सच्या विरुद्ध मॅगी 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 54 धावा करायच्या आहेत. साकिब शेख कदमों का इस्तेमाल, अपने आप को यॉक कर बैठे वहां पर, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. ये रहता है बल्लेबाज की हलचल को पढ़कर गेंदबाजी करना. चारी मुंड्या चीत केलं हमाद अन्सारीला. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड करत असताना शाकिब. आणि महत्वाचं आहे की तुम्ही डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. साकिब जड़ में गेंद थी, बढ़िया ड्राइव, छोटी बैकलीफ का इस्तेमाल. गेंद हरी घास पे, हरे सब्जे पे जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर में. 1 रन. चांगलं क्रिकेट हमाद अन्सारी आणि निहार. हमाद अन्सारी स्ट्राईक रोटेट करतोय, त्याला माहिती आहे निहार थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊ शकतो आणि तो नेहमीच घेत आलाय. एका चौकाराने त्याचंही खातं इथे उघडले. टीमची धावसंख्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 2. गेंदबाजी करें साकिब शेख बिनार विलेज एंड की तरफ से. सामना करेंगे निहार मात्रे. हुक करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर से अच्छी गेंद थी, हालांकि पीछे रखी हुई गेंद थी, लेकिन हल्का सा मोमेंट रहा था. हो, शाकिब थोडासा अपीलमध्ये देखील व्यस्त आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं त्याला की कुठेतरी बॅटची हलकीशी कळा घेतली. पंचांकडे भरपूर अपील तो करताना दिसला, परंतु दुसऱ्या बाजूला निराश आहे बॅटर, कारण त्याला असं वाटत होतं की एक सोपा बॉल मी मिस केलाय, शॉर्ट बॉल मी मिस केलाय. सांप गुजरने के बाद कुछ नहीं होता है. ऑन द राइज खेलने की कोशिश, फिर क्रॉस बैटेड स्ट्रोक, कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. अब अच्छी गेंदबाजी. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, त्याच्यामुळे हलकासा दबाव निहार वर आता इथे बनतोय, कारण या मॅच मध्ये 54 धावा करायच्या आहेत. 12ची सुरुवात मिळाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु असं नाहीये की 12ची सुरुवात मिळाल्यानंतर सामना सोपा होईल या खेळपट्टीवर. जसं तुम्ही मगाशी म्हटलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्स लागल्यावर चौकार षटकार मारणं कठीण आहे, 100च्या आसपास धावा पाहायला मिळणं कठीण आहे, परंतु हा सामना रंगेल असं वाटतंय. हल्की ठंडी हवाएं बहती हुई, आइडियल क्रिकेट कंडीशन. इस वक्त मैं बिनार भिवंडी में डीडी स्पोर्ट. फिर पटकी हुई गेंद, लगातार पीछे रखी हुई गेंद में कठिनाइयां. ये देखिए फिर नजरें हटी थी, नेस्टी बाउंसर, मानो कान के पास से चिम म्यूजिक बजाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. चांगला बाउन्सर इथे पाहायला मिळाला. अक्षरशः नजर खाली गेली फलंदाजाची आणि त्याच्यानंतर बॉल गेला टोपीपासून विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग केली आहे शाकिबने या ओव्हरच्या दरम्यान. हमाद अन्सारी 8 वर, निहार खेळतोय 6 वर. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. सलग 3 डॉट बॉलसह षटक समाप्त.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा 1 फलंदाज बाद टीम मॅगी 11. धीरे धीरे पानी गर्म हो रहा है. अगला मुकाबला RD 440 के कैप्टन वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल ने टॉस जीता है और जगदीश 11 को बल्लेबाजी की दावत दी है. संतोष जोशी फैम टीम है जबकि विनोद पाटिल फैम टीम है RD 440. गेंदबाजी में मोर्चे पे लगाया जा रहा है दीप बैरिया को. ये भी कमाल के गेंदबाज हैं दीप बैरिया. पिछले सीजन में शिवास स्पोर्ट्स से खेले और कमाल की बॉलिंग की. पिछले बाली ट्रॉफी में तमाम रिकॉर्ड्स टूटे थे. बैरिया के गेंद बैकफुट पे गए हैं, पुल किया है, पीछे खिलाड़ी है और हम्माद अंसारी आउट. पानी गरम हो रहा है. नाही, पाणी तर गरम होईल नाही होईल, परंतु हा सामना भरपूर गरम होईल असं वाटते, कारण हा शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अंतर कमी मिळालं, बॉल जास्त हवेत राहिला आणि ते आउट होतोय फलंदाज हमाद अन्सारी. महत्वाची विकेट दीप बेरिया, ज्याचा आपण चर्चा करत होतो. हा बॉलर खूप चांगला आहे, याने नेहमीच प्रभाव टाकलाय. BC4च्या ज्या काही स्पर्धा होतात त्याच्यामध्ये या गोलंदाजाने नेहमीच महत्वाची भूमिका पार पाडली आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे आता दबाव चांगला बनेल मॅगी 11 वर. नए बैट्समैन हिटमैन ऑफ भिवंडी फाइक अंसारी कमाल के खिलाड़ी हैं और उनको ऊपर भी इसलिए भेजा है कि धीरे धीरे दबाव बढ़ रहा है. ही रणनीती मला आवडली, कारण मागच्या मॅचमध्ये सूरज पाटील लवकर आला, फलंदाजीसाठी चांगली बॅटिंग त्याने केली आणि अशा परिस्थितीमध्ये तीच रणनीती कॅप्टनने जर वापरली असेल तर फाइक अन्सारी त्याची भूमिका योग्यरित्या पार पाडू शकतो. कारण मागच्या मॅचमध्ये सूरजने करून दाखवलं. 12 बॉल 52, 8 सिक्सेस मारण्याचा विक्रम त्या दोघांनी केला, सामना जिंकून दिला आणि त्याच्याचमुळे मॅगी ट्रॉफीची चर्चा आता सध्या भिवंडीच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात होते. त्याचं कारण होता मागचा सामना आणि सूरज. आणि हा माणूस जो सध्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतोय फाइक अन्सारी, त्याची देखील भूमिका तीच असेल. एक्सलेंट एनालाइज द वॉइस ऑफ IPL. 14 रन 2 विकेट. दीप बैरिया अच्छा बैटल है. फाइक अंसारी को आते ही गेंद जड़ में थी, बढ़िया ड्राइव, छोटी बैकलिफ से कवच में 1 रन. चांगला ड्राईव्ह, सुरुवात चांगली मिळाली. बॉल ज्यावेळेला बॅटच्या मधोमध लागतो आणि बरोबर तुम्हाला जो फटका खेळायचा असतो तो फटका तुमच्या बॅटमधून येतो आणि विशेष म्हणजे तंत्रशुद्ध क्रिकेटचा कॉपीबुक फटका तो असतो, त्यावेळेला कॉन्फिडन्स वाढतो. फाइकचा वाढला असेल, 1 धाव मिळते. देखिए पहली गेंद आप खेलते हैं बल्ले के बीचों बीच लगती है तो फिर बल्लेबाज का जो कॉन्फिडेंस है वो हाई हो जाता है. अप्रोच लेकिन बैरिया का अच्छा है. इस मर्तबा ऑन द राइज खेला है, क्या पहुंच पाएंगे खिलाड़ी? ओ माय गॉड, ये अब कैच छूटा है या मैच छूटा है? दबक्या पावलाने गेला तिथला क्षेत्ररक्षक. पहिले त्याला असं वाटलं की मिड ऑफच्या आतमध्येच पडेल हा बॉल, परंतु या ग्राउंडचा जर 30 यार्ड सर्कल तुम्ही पाहिला ना तर बाउंड्री लाईनवर जो खेळाडू जिथे सेट असतो त्याच्यासाठी ते अंतर कापणं लवकर शक्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो खेळाडू होता तो थोडासा दबक्या पावलाने गेला, त्याच्यामुळे हा झेल सुटलाय असं म्हणायला हरकत नाहीये. महंगा पड़ सकता है मोहित का छोड़ा हुआ है कैच, क्योंकि जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच. 17 रन 2 विकेट. मैच धीरे धीरे उलझता जा रहा है. बढ़िया गेंद, बीट किया ऑफ स्टंप के बाहर, कमाल की गेंद थी. अंपायरिंग पहा, अपील होते, स्ट्रॉंग अपील होते, स्पष्ट नकार येतोय. पुन्हा एकदा खाली राहिला, पडल्यानंतर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निहारला अनेक प्रश्न विचारणारा हा बॉल होता. निहारला मागील 2-3 बॉलवर ऑलमोस्ट शांत ठेवले गोलंदाजांनी. देखिए कुणाल, मैंने पहले ही कहा था कि रात में जब मैचेस होंगे तो कहीं ना कहीं गेंदबाजों को मदद मिलेंगी. हमने देखा कि ये गेंद स्किट हुई थी. निहार मात्रे कुछ अच्छे शॉट, कुछ डॉट गेंदे. सामना करें दीप बैरिया का. दीप बैरिया सीधा ड्राइव है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग. कैच छूटने का गम नहीं, 3 रन बचाए.
चांगला बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये कठीण असतं, असे झेल टिपनं ब्लाइंडर असतात हे झेल. चांगला बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर वेगाने गेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. आणि धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 3. 18 रन 2 विकेटों के नुकसान पर. फाइक ने हवा में खेला है, आउट. बहुत बड़ी विकेट. अब की बार मोहित ने गलती नहीं की, आदेश थे वहां पर. जिंदगी हर कदम एक नई जंग है. आणि इथे बॅटर आउट झाला. फुलर लेनचा बॉल आदेश गीतेसाठी फ्री होम डिलिव्हरी. आदेश गीतेला हलावंच लागलेलं नाहीये, जागेवर स्विगीवर झोमॅटोवर ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ लागेल, वाट पाहावी लागते, परंतु इथे क्रिकेटमध्ये अशी जर फ्री होम डिलिव्हरी फाईक अन्सारी तुम्ही देत असाल तर मात्र मोठी चूक आहे. आणखीन एक धक्का बसतोय मॅगी 11ला. 18 रन 3 विकेटों के नुकसान पर. फाइक के आउट होने के बाद अब मैगी के लिए थोड़ा माहौल टाइट हो गया है, क्योंकि नए बल्लेबाजी को आए चिराग माली, अनदर बिग ऑलराउंडर, बिग बर्ड ऑफ रानाल, चिराग माली. 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. 18 गेंदे 36 रन. व्हॉट अ मॅच. पहिला सामना रंगतदार, दुसरा सामना हाय व्होल्टेज. संध्याकाळी अतिशय चांगलं असं वातावरण या डीडी स्पोर्ट्स भिनारमध्ये. आणि फाईक अन्सारी आउट झाल्यानंतर आता चिराग माळीवर सर्वांच्या नजरा. तत्पूर्वी निहार मात्रेने 9 बॉलमध्ये 9 धावा केल्यात. 9 बॉल 9 रन त्याच्या खात्यात. मॅच ऑन. साहिल शेख बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 4. 18 बॉल 36. रिक्वायर रन रेट 12. साहिल फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय निहार मात्रेने. अंपायर सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 19. यस, साहिल शेख गेंदबाजी कर रहे हैं, मैन फ्रॉम पड़गा, और बीसीसी के मशहूर तेज गेंदबाज शाहिद शेख के बेटे हैं. साहिल शेख लेफ्ट आर्मर. दुसरा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर येतोय शॉर्ट कव्हरला. निहारची विकेट इथे मिळू शकते आणि ती मिळाली आहे साहिल शेखच्या खात्यात. चौथा धक्का मॅगी 11 या टीमला. निहार आउट. में घेरा है इस वक्त विक्टोरियन स्पोर्ट्स ने. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला झेल टिपलाय. SK एंटरप्राइजेस या टीममध्ये डेब्यू केला होता या बॉलरने मागील हंगामामध्ये, आणि ती स्पर्धा होती रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी. साहिल शेख या हंगामामध्ये तो खेळताना दिसतोय टीम विक्टोरियन स्पोर्ट्समध्ये, आणि पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये वाईड बॉल टाकल्यानंतर आउट केलं निहार मात्रेला. 19 4 फलंदाज बाद. 19 लॉस ऑफ 4 विकेट मॅगी 11. 19 रन 4 विकेट के नुकसान पर मॅगी 11. 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही मॅच मध्ये दम आहे. यतीन आणि यतीनच्या बरोबरीने चिराग माळी. यतीन मडवी. यतीनच्या बॅटमधून फटका हवेत आहे. अंतर पाहावं लागेल. पल्ला गाठतोय का. मिड विकेट आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमा पार. येतोय मॅगी ट्रॉफी. सिक्सर. IPL भी करते हैं आप इंटरनेशनल. ये लेदर क्रिकेट के भी बहुत मशहूर बैट्समैन हैं और शॉट में झलक भी थी.
मस्तक पे दस्तक, यतीन मडवी का कमाल का शॉट। जॉय कुमार ट्रॉफी 2018 में, ये 2020 में एकाएक पिक्चर पे आए और छा गए थे। चांगला फटका, चांगलं टायमिंग। दुसऱ्या बॉलवर देखील फटका हवेत खेळलाय। डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन खाली येतोय, फलंदाज बाद होईल। यतीन बॅक टू द पॅव्हिलियन, एक षटकार मारला आणि त्याच्यानंतर प्रत्युत्तर देत असताना बॉलर साहिल शेख त्याच्या खात्यामध्ये हे दुसरं यश। निहारला आउट केलं आणि आता आउट होणारा फलंदाज ठरलाय यतीन मडवी। कमाल का ओवर चल रहा है, एक तुम्हारी एक हमारी। यतीन मडवी भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है। तसे तर बाकीचे वार देखील एकदाच येतात, परंतु हा फटका चुकीचा खेळला। एक षटकार मारला मिड विकेटला, आवश्यकता नव्हती, धावा येत होत्या, परंतु अशा परिस्थितीमध्ये बॅटर आउट होतोय। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 25 धावा, 5 फलंदाज बाद। किशोर मुकादम कमाल के खिलाड़ी है, कमाल के खिलाड़ी हैं। हालांकि महाराजा चषक में इनकी नहीं चली थी, लेकिन आपको तो याद होगा इनका बाली ट्रॉफी में खेला हुआ फॉलिंग स्वीप शॉट। देखिए, किशोर मुकादम के बारे में एक ही बात करूंगा, फिर करूंगा, एक मैच से फर्क नहीं पड़ता। दूसरे खिलाड़ी 10 मरतबा परफॉर्मेंस करते हैं, 1 मरतबा चमकते। एक खिलाड़ी 1 मरतबा परफॉर्म करता है, 10 मरतबा चमकता है। आय थिंक धर्मराजा ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून ती कामगिरी झालेली नव्हती आणि आता या स्पर्धेमध्ये मॅगी ट्रॉफीमध्ये टीम मॅगी 11 कडून त्याला चांगला खेळ करावा लागेल। आणि विशेष म्हणजे टीम अडचणीमध्ये आहे। किशोर असा बॅटर आहे, गोरसई अडचणीत असल्यानंतर तो मैदानामध्ये येतो, 1-2 सिक्सेस मारून जातो आणि महत्वाच्या धावा उभारतो। 25 ला 5 आल्या आल्या स्विच हिट चा प्रयत्न होता किशोरचा, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये। नक्की जी सोच आहे ती अतिशय योग्य होती, जो विचार होता तो योग्य होता, कारण त्याला माहिती आहे लेफ्ट आर्मर लेग कटरच टाकेल रायटी बॅटरसाठी आणि त्याच्या विरुद्ध स्विच हिट, परंतु पहिला डॉट। चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये साहिल शेखची, 4 बॉलमध्ये फक्त 7 रन 2 विकेट। वाईड यॉर्करचा प्रयत्न, सोडलाय बॉल, अंपायर सिग्नल, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। टीमची धावसंख्या 26। कहीं सर पे कफन बांध के तो बल्लेबाजी नहीं हो रही है, जो आ रहा है वो आड़ा टेढ़ा खेलने की कोशिश कर रहा है। थोडंसं थांबून वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर देखील करावा लागेल, परंतु 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 54 करायचे आहेत। बॅकफुटला जात असताना एक चांगला बॅकफुट पंच, शॉर्ट कव्हरला बॉल अडवलाय आणि एक चिकी सिंगल। रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे। चिराग माळी आणि किशोरच्या दरम्यान एक धाव इथे मिळते। टीमची धावसंख्या सिंगल बरोबर 27, 27 धावा, 5 फलंदाज बाद। देखिए कुणाल, एक बात कहूंगा कि जब तक चिराग माली रहेंगे विक्टोरियन चैन से नहीं बैठ सकती। वन ऑफ द ग्रेट प्लेयर इन टाइट सिचुएशन। 13 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता, 13 गेंदे 27 रन, 27 फ्रॉम 13 हे समीकरण या मॅच मध्ये। साहिल अजूनही विचार करतो, एक यंग बॉलर आहे, मागच्याच वर्षी डेब्यू केला SK एंटरप्राइजेस टीम कडून राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी मध्ये, पण तो सध्या 2 विकेट त्याने घेतल्यात, 9 धावा खर्च केल्यात आणि समोर आहे चिराग। त्याचा राग झेलावा लागेल की त्याच्या विरुद्ध साहिल एक चांगला बॉल घेऊन येईल। लास्ट बॉल, विकेट कीपर अल्ताफ, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये, बॅटच्या आतमध्ये लागलाय, एक धाव घ्यायची होती, किशोरने त्यानंतर थांबवलं, चिरागला ओव्हरची होते समाप्ती। चांगलं षटक साहिल शेखचं, 4 ओव्हरचा खेळ संपला। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅगी 11 टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27, अर्ध्या धावा झाल्यात 12 बॉलमध्ये, अजूनही 27 धावांची आवश्यकता, 12 गेंदे 27 रन। देखिए, फाइक अंसारी ने आज निराश किया, अहमद अंसारी ने कुल मिलाकर 8 रन बनाए। आतिश बामड़े टीम के कैप्टन 0 पे आउट हुए। निहार मात्रे ने थोड़ा रेजिस्टेंस किया, कुछ डॉट गेंदे खेली, 9 रन बनाए। फाइक अंसारी सिर्फ 1 रन बनाकर उसी इलाके में आउट हुए जहां वो अक्सर आउट होते, लॉन्ग ऑफ। यतीन मडवी सिक्सर लगाने के बाद जुनून में आ गए, वो भी वापस चले गए। किशोर मुकादम 1 पर है। हालांकि
दोनों अच्छे बैट्समैन हैं, कुछ कहा नहीं जा सकता है. आता तुम्ही बॅटरचा उल्लेख केला, पण बॉलिंग कार्ड जर आपण पाहिलं तर आदेश 1 षटक 1 विकेट 12 धावा, दीप बेरिया 1 षटक 2 विकेट 4 धावा, साहिल शेख 1 षटक 9 धावा 2 विकेट आणि शाकिब 2 रन दिलेत. फुल टॉस हवेत आहे, मागे धावावं लागेल फॉलो थ्रू पासून. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय, सिंगल इथे मिळेल. किशोर मुकादम स्वतःवर नाराज आहे. 26 करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक, 11 बॉल 26 धावा. शॉट में नहीं था दम जो किशोर मुकादम ने खेला था. बॉलिंग बहुत लाजवाब हो रही है और दीप बैरिया बहुत ही कातिलाना गेंदबाजी कर रहे हैं. आप देख रहे हैं मांगीलाल पालीवाल और रोकड़ा रास्ता प्रेजेंट मैगी ट्रॉफी 2023 BC4 फॉर्मेट. हवाएं चल रही है बहुत ज़बरदस्त. तमाम उम्र किसी बेवफा के साथ रहे, मेरे चिराग हमेशा हवा के साथ रहे. यही सबब था कश्ती के डूब जाने का, खुदा को भूल के हम ना खुदा के साथ रहे. वाह, 11 बॉल आणि आता 26 धावांची आवश्यकता. 11 गेंदे 26 रन. राऊंड विकेट, परफेक्ट यॉर्कर खोदून काढायचा होता, सिंगलच इथे मिळेल. स्वतः जाऊन दीप बेरिया बॉल अडवतोय. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे विक्टोरियन स्पोर्ट्सचा. मॅगी स्पोर्ट्स देखील कमी नाहीये. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत 25. This is the quality bowling from Deep Bharia. What a ball, last one was a swinging yorker. कमाल की बॉलिंग कर रहे हैं दीप बहरिया, और कहीं दीप जले कहीं दिल वाली कहावत चल रही है. 10 बॉल 25. मागे खेळलाय, बॉल हवेत आहे, विकेट कीपर खाली, झेल पकडला जाईल. दीप बेरियाच्या खात्यामध्ये यश किशोर मुकादम टॉप पेज लागले. बॅटची वरची कडा घेत असताना आउट होतोय. 6वा धक्का इथे मॅगी 11ला. देखिए पेपर पे अगर हम टीम को देखते हैं तो बहुत मजबूत टीम नजर आती है. अम्माद अंसारी, आतिश बामड़े, नियार मात्रे, फाइक अंसारी, चिराग माली, यतीन मडवी और किशोर मुकादम, ये सब के सब टॉप खिलाड़ी हैं. लेकिन ग्राउंड में ये टीम का परफॉर्मेंस उतना अच्छा नहीं. हो, एक्झॅक्ट तेच घडलं इथे आतापर्यंत. बघाशी देखील उल्लेख केला, सूरज चांगला खेळला, तसाच रोल एका खेळाडूने निभावणं गरजेचं आहे. 9 बॉल 25 धावा, 9 गेंदे 25. नवीन बॅटर सागर. यह सागर कारबारिया हैं, अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं, लेकिन अब यहाँ से आप दम नहीं ले सकते. ये कर सकते हैं कि गेंदबाजी का दम निकाल दे. सागर कारभारी, लेफ्ट हँडेड बॅटर, मॅन फ्रॉम कारबाव, रायटी बॅटर. 29ला 6. ओहो, परफेक्ट यॉर्कर. आल्याला स्वागत केले दीप बेरियाने, ज्याची आपण चर्चा नेहमीच करतो. हा दीप रात्री देखील चमकतोय. चांगला बॉल. वाकई में अपने टीम के लिए दीप जला रहे हैं, लेकिन दूसरों के दिल जला रहे हैं. कहीं दीप जले कहीं दिल. 8 बॉल 25 रन. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला खेळत असताना ड्राईव्ह केला, डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सिंगल तिथे मिळेल. सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये टीम विक्टोरियन स्पोर्ट्सला. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना धावा झाल्या 30. आता धावा करायच्या आहेत 24. 7 बॉलचा खेळ शिल्लक. इस गेंद पे अगर बड़ा शॉट नहीं आया तो फिर कट्टाइयाँ बहुत हो जाएंगी. हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का, महान अनिश्चितताओं का खेल है, इसीलिए क्रिकेट में प्रेडिक्शन फेल है. वो शेवटचा बॉल पडेपर्यंत कोणीच भाकीत करू शकत नाही, आणि आपण क्रिकेटमध्ये पाहिले. ओहो, राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल, अपील, स्ट्रॉंग अपील. स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप. पडलाही बॅटर. ओव्हरची होते समाप्ती. चांगलं षटक दीप बेरियाचा. हा ऍक्शन रिप्ले. अक्षरशः पडला हा बॅटर, परंतु इम्पॅक्ट जो होता आउटसाइड ऑफ स्टंप. आता 6 बॉल 24 धावांची आवश्यकता. 24 फ्रॉम 6. 6 गेंदे 24 रन. देखिए दीप बैरिया के लिए तालियां होना चाहिए. 2 ओवर 7 रन और 3 विकेट. व्हाट अ एक्सलेंट बॉलिंग स्पेल फ्रॉम दीप बैरिया. 4 6 मारायचे. 6 बॉल 24 धावा. दीप बेरिया आपल्या स्क्रीनवर त्याचं बॉलिंग एनालिसिस. 2 ओव्हर 7 रन 3 विकेट. मेडन ओव्हर नाही आले, परंतु ज्याने जी कामगिरी केली आहे त्याचं परफेक्ट विश्लेषण प्रिन्स मूवीज आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साहेबा. 1 ओवर में 24. क्या लगता है कुणाल
क्या कोई सूरज पाटिल, सूरज तो डूब गया है, कोई बल्लेबाजी का सूरज उगेगा? शक्य आहे. 4 6 मारावे लागतील. हा रनवोम ग्राफ सध्या तुम्ही पाहताय, कंपॅरिझन दाखवलं जात आहे, कशा कशा विकेट गेल्या. 53ला 5 आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपण पाहतोय 30 वर 6 अशी परिस्थिती आहे मॅगी 11ची. 6 बॉल 24 फ्रॉम 6. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवर भिनार विले जैन कडून साहिल शेख. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेट काव कॉर्नरला डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन सेट करण्यात आलाय. 4 फिल्डर ऑन साइडला आहेत. प्रोटेक्शन सागर कारभारीच्या अगेन्स्ट. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला. पहिलाच बॉल फ्लाय स्लिप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिप मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. शॉर्ट थर्डमॅनला तिथे फिल्डर ठेवला होता. या फटक्यांना रोखण्यासाठी सिंगल येते. 5 बॉल 23 रनची आवश्यकता मॅगी स्पोर्ट्सला. 5 चेंडू 23 रन. मॅगी ट्रॉफी तुम्ही पाहताय. पहिला दिवस या स्पर्धेचा. 18 टीम 6 मॅचेस आज तुमच्या भेटीला. त्यापैकी हा दुसरा सामना रंगत असताना विक्टोरियन स्पोर्ट्स अँड मॅगी स्पोर्ट्स मध्ये. 5 बॉल 23 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच RD11 आणि जगदीश 11. RD11 ने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये जगदीश 11च्या अगेन्स्ट. फुलर लेनचा बॉल होताय, उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय, परंतु प्रेक्षक बनून राहिले आणि प्रेक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील, कारण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांचा इशारा, येतोय षटकार. दिल धड़का दिया है वहां पर बिग बर्ड ऑफ रानाल चिराग माली ने. इस सिक्सर से उन्होंने ये बता दिया है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आणि डीजेने देखील सांगितलंय 4 बॉल आणि अजूनही धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 17 4 गेंदे 17 रन. 7 रन आहे पहली 2 गेंदों पर. 24 चाहिए थे. अब 4 गेंदे 17 रन. 4 चेंडू आणि 17 धावा. वड मॅच. चिराग चा राग या पहिल्या बॉलवर इथे दाखवत असताना साहिलच्या अगेन्स्ट 2 बॉल त्याने टाकलेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली, सागर कारभारीने ती घेतली फ्लाय स्लिप मध्ये. सेकंड बॉलवर षटकार आलाय. आता या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ शेष आहे आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 17. 4 गेंदे 17 रन. चेहरे के हाव भाव बता रहे हैं चिराग माली के वो अभी भी श्योर है. पहिला सामना अशाच अवस्थेमध्ये, रंगतदार अवस्थेमध्ये शेवटच्या बॉलवर सिक्सर मारत असताना फिनिश केलाय सूरजने. साहिलचा दुसरा बॉल, हा भरपूर दूर जाईल, दूर दूर आणि दूर. इट्स अ माइटी बिग हिट 6. मैगी ट्रॉफी में सनसनी फैला दी है चिराग माली ने. 2 पे 2 ठोक डाले और ये मैच अब बन गया है, क्योंकि गेंदें बची है 3 और यहाँ से रन चाहिए 11. इज अ डेंजरस प्लेयर. मैंने पहले ही कहा था जब तक चिराग माली रहेंगे लटकती तलवार रहेंगी. सच में कहा था. 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. व्हाट अ मॅच. मॅच ऑफ द इव्हिनिंग. संध्याकाळच्या 17 मध्ये गरमागरम वाफाळता चहा आणि गरमागरम भजी बरोबर असा सामना जर पाहायला मिळाला तर अजून काय पाहिजे. Another cut to cut match you are watching. Photo finish. आता सलग 2 बॉलवर 2 षटकार मारले. तिसरा मारला तर रोकडा रास्ता. मांगीलाल पालीवाल यांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकारासाठी आहे प्रत्येक टीमसाठी. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, दबाव आहे. 2 सिक्सेसचा. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. देखिए 5000 ही नहीं, अगर मैच जीता या 4 मारे तो घर का पैसा वैसे भी घर में रहेगा. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. बोल तयार. तिसरा
तिसरा येईल सलग 3 बॉलवर. आता मात्र मिड विकेट काउ कॉर्नरच्या वरून चिरागचा राग, बॉल सीमा पार, मॅगी ट्रॉफी सिक्सर. Chirag on fire. Look at that. Magnificent hit up to the batsman. Plenty of power behind his stroke. Tremendous timing. Going, gone. Out of park. मांगीलाल पालीवाल के चेहरे पे हंसी अब, लेकिन मैच खत्म नहीं हुआ है. क्रिकेट कॉलर ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम. यही सिचुएशन थी. 2 में 5 चाहिए थे और बाद में 1 में 5 आए. गोल्डन 6. हुसैन बता रहे हैं साहिल को कहाँ गेंद करे, लेकिन क्या करे. सामने तो चिराग माली है. ये डगआउट देखिए इस वक्त. व्हाट अ मॅच. टेन्शन आतिश बांबरेच्या चेहऱ्यावर. संपूर्ण टीम सध्या उभी आहे. मयूर, हमाद अन्सारी टाळ्या वाजवतायत. मेंटोर शाहिद अंसारी. किशोर मुकादम चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन, परंतु मैदानामध्ये चिरागचा राग झेलत असताना साहिल शेख. परंतु शेवटी सिद्दीक भाबे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तरी देखील बोलतो, मुकाबला कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. बस चांगला सामना. मॅच ऑन. व्हाट अ मॅच. ये दूसरा मैच हम देख रहे हैं जो कट टू कट पैसा वसूल मुकाबला, क्योंकि ये रोकड़ा रास्ता प्रेजेंट है. मैगी ट्रॉफी 2023. 5,000 रुपयाचं पारितोषिक चिरागला मिळालंय, कारण त्याने सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. संघ मालक मांगीलाल पालीवाल यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. ते देखील क्रिकेटर आहेत, त्यांना माहिती आहे हाय व्होल्टेज मॅच. ओहो, हा बॉल चांगला आहे. विकेट किपरने सोडलाय. मागे बॅकअप मिळते आणि आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. धाव घेतलेली नाहीये. लास्ट बॉल, 1 बॉल 5 रन. चौकार मारला, सुपर ओव्हर होईल. कमजोर दिल वाले मैच से हट जाए या तो अपनी आंखें बंद कर ले. ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है. व्हाट अ मैच. एक गेंद और गोल्डन 6 का जो रिकॉर्ड है वो 2017-18 में आया था भिवंडी BC4 में, जब 8 गोल्डन 6 लगे थे. काय शो आहे, काय स्पर्धा आहे. मजा येते मॅगी ट्रॉफी मध्ये. मांगीलालजी पालीवाल पहिला सामना लास्ट बॉल 6 मारून जिंकला. सेकंड मॅच लास्ट बॉल 5 रन करायचे आहेत. 4 जर आल्या तर सुपर ओव्हर, षटकार मारला तर गोल्डन 6. विजेता संघ ठरेल मॅगी 11. शेवटच्या बॉलवर दबाव, बॅटरवर दबाव, गोलंदाज साहिल शेखवर. टाळ्यांचा गजर प्रेक्षक सपोर्टर करत असताना दोन्ही टीमसाठी 1 बॉल 5. पुन्हा एकदा विकेट किपरने काहीसं सांगितलंय. बॉल कुठे टाकायचं एक्झॅक्ट हे माहित नाही साहिलला, त्यामुळे रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. दबाव मध्ये साहिल देखील आहे. देखिए 3 सिक्सर लगे, वहां जाके अल्ताफ शेख खड़े रहे, खतरों के खिलाड़ी. उन्होंने ये जान लिया है कि ये बल्लेबाज खतरा पैदा कर रहा है. अँगल बदललाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने येतोय लास्ट बॉल साठी. अँगल बदललाय. हेलिकॉप्टर डीप मध्ये फिल्डर आहे आणि वा वा वा, सामना फिनिश. चिराग माळी, चिरागने हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅगी 11 गोल्डन 6 मारत असताना चिरागने सामना जिंकून दिलाय. मॅगी 11 टीम साठी अफलातून मॅच. सर्वांचा पैसा. एक बात है कुणाल, 28 साल के इस इतिहास में ये पहली मर्तबा हुआ है किसी ट्रॉफी में कि दोनों मैच बैक टू बैक गोल्डन 6 से जीते हैं. कॉन्ग्रेचुलेशन मांगीलाल पालीवाल, शाहिद अंसारी एंड ऑल टीम. चिराग माली इज द हीरो. आइए हम आपको लिए चलते हैं इस वक्त केवैया प्रेजेंटेशन बॉक्स में. मांगीलाल पालीवाल साहब की तरफ से 5,000 एक्स्ट्रा चिराग माली के लिए. मैन ऑफ द मैच चिराग माली. और प्रेजेंटेशन बॉक्स में 2 विकेटें भी ली थी उन्होंने और 5 सिक्सर लगाए. हरेश 5 सिक्सर और 2 विकेटें. चलते उस जोड़ी के पास जिस जोड़ी की आवाज ने धूम मचाई है. को एंकर क्वीन रेशमा मैकर, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या. धन्यवाद सिद्दीक भाबे जी. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. काव्या प्रेजेंटेशन बॉक्स में मेरे साथ खूबसूरत रेशमा महेकर उपस्थित हैं. द रेडियंट, द रेस्प्लेंडेंट एंड रेविशिंग रेशमा. रेशमा, एक चीज़ है,
कि अगर तुझे या मुझे कोई पूछे मेरे पास गाड़ी है, बंगला है, दौलत है, शौहरत है, इज्जत है, तेरे पास क्या है, तो मैं बोलूँगा मेरे पास है रोकड़ा रास्ता। क्योंकि मेरे पास रोकड़ा रास्ता है तो मैं रोकड़ा कभी भी कमा लूँगा। आपके इन्वेस्टमेंट को आगे ले जाने का रास्ता रोकड़ा रास्ता बाय मांगीलाल पालीवाल। सो मैन ऑफ द मैच के लिए जब तक चिराग आ रहे हैं, रेशमा क्या कहेंगी आप? टूर्नामेंट के पहले दोनों मैचेस में लास्ट बॉल पे डिसीजन और गोल्डन 6 के जरिए रिजल्ट। इनक्रेडिबल, अमेजिंग, स्पीचलेस। आई मीन गोल्डन 6 के साथ जिस तरह से मैच फिनिश होते जा रहे हैं और मतलब इतना मज़ा आ रहा है। और डे 1 है, पहले दिन का तीसरा मुकाबला था ये, और जिस तरह से मैचेस खेले जा रहे हैं मुझे ऐसा लग रहा है डे 2 और डे 3 में तो और मज़े आने वाले हैं। थैंक यू सो मच। आइए अब हमारे गेस्ट को मैं बुलाना चाहूँगा। हमारे गेस्ट हैं ओमी भाई और शुजाउद्दीन अंसारी जी। आइए ओमी भाई और शुजाउद्दीन अंसारी। अंसारियों के बारे में कहा जाता है एक अंसारी सब पर भारी, तो हमारे शुजाउद्दीन अंसारी भाई और ओमी भाई आ चुके हैं। चिराग माली, आपको मैन ऑफ द मैच अवार्ड लेने के लिए हाजिर होना है। चिराग माली, लवकर या। चिराग माली मैन ऑफ द मैच के रूप में, ये प्लाई कार्ड के रूप में एक चेक है, फिर 2100 कैश है और एक ट्रॉफी है। आइए चिराग माली, सबसे पहले तो हमारे ओमी भाई के हाथों आपको ये चेक और कैश इनायत किया जा रहा है। 2100, 21 गणपति जी का शुभांक है, 21 मोदक हम भगवान को भोग लगाते हैं और 2100 रुपये आपने जीते चिराग, प्लस आपको 5000 रुपये वो जो 3 6 आपने लगाए उसके लिए भी आपको मैगी भाई के हाथों दिए जाएंगे। और ये ट्रॉफी शुजाउद्दीन अंसारी साहब की ओर से। रेशमा, 5000 मांगीलाल भाई के लिए इतनी लकी चीज है कि टर्नओवर स्टार्ट हो गया। चिराग माली, जिसने मैच की सूरत बदल डाली वो है चिराग माली। बागों में माली, गालों पे लाली, रिश्ते में साली, क्रिकेट में वन एंड ओनली चिराग माली। आइए मांगीलाल जी। हाँ आइए, ये पूरी राशि आपको मांगीलाल जी दे रहे हैं। सब लोग कहेंगे आज की पार्टी चिराग की तरफ से, एक बार जोरदार तालियां हो जाए। शुक्रिया मांगीलाल जी। 5000 रुपए आपको लास्ट बॉल 6 के लिए भी। क्या बात है दोस्तों, अगर आपको टीम चाहिए बी इन मॅगी 11 यू विल मेक मनी द मूला। चिराग माळी, मी तुला प्रश्न विचारणार नाही कारण मला कॉमेंट्रीसाठी जायचं आहे, परंतु तुझ्यासाठी एक शायरी म्हणत मी जातोय। कष्टाचा घाम आहे चेहऱ्यावर, कष्टाचा घाम आहे आणि म्हणूनच चिराग माळी तुझं मार्केट जाम आहे। धन्यवाद। क्या बात आहे चिराग, मला सांग तो घाम आलेला आहे, 5 षटकार लावलेले आहेत, मॅच सुद्धा जिंकलेली आहे, मॅचचा हिरो सुद्धा बनलेला आहे। आज बोनविटा पिऊन आला होता की छास पिऊन आला होता? नारळ पाणी। मला सांग इतकी एनर्जी कुठून येते, म्हणजे ज्याप्रमाणे तू खेळलायस आणि सेकंड लास्ट बॉलमध्ये जेव्हा तो डॉट बॉल गेला त्या टायमाला असं वाटलं होतं का, थोडंसं दिलमध्ये धकधक धकधक होत होती का? सेकंड लास्ट बॉल मिस केला मी, थोडा हे झालेलोच, तरी पण लास्ट बॉलला कॉन्फिडन्स होताच। आणि तो लास्टचा जो षटकार आहे ना, तो षटकार कोणाला डेडिकेट करू इच्छितो? टीमसाठी आणि पब्लिकसाठी। आणि हे जे रोकडा रास्तामधून भेटलेले आहेत कॅश, ते कोणाला डेडिकेट करू इच्छितो? आता काय परवा 31 तर आहे। क्या बात आहे, परवा 31 तर आहे। मला सांग किती एन्जॉय केलं या ग्राउंडवरती, लश ग्रीन ग्राउंड, आणि त्यावरती असे चौकार षटकार मारताना किती मजा आली? खूप मजा आली खेळायला। आधी स्ट्राईक नव्हती मिळत, त्याच्यामुळे खूप राग येत होता नॉन स्ट्राईकला उभा राहून, पण नंतर मिळाली तेव्हा माझं मी काम केलं। क्या बात आहे, काम केलेलं आहे आणि काम असं केलेलं आहे की सगळ्यांनी दाद दिलेली आहे। सो कॉंग्रॅच्युलेशन्स चिराग। तर होते चिराग माळी आपल्यासोबत, जे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच। वळणार आहोत पुढच्या मॅचकडे। टिल देन ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स। एक भव्य सत्कार घेणार आहोत। एक भव्य सत्कार हमारे नूरुलैन शेख साहब की यहाँ पर हौसला अफजाई होने जा रही है। नवाब स्पोर्ट्स की याद आती है जब नूरुलैन भाई आते हैं, हल्की सी मुस्कुराहट उनके चेहरे पर और लहराती हुई जुल्फ़े बताती है कि नूरुलैन भाई ने ज़िंदगी के कई उतार चढ़ाव देखे हैं, तब जाकर ये मुस्कुराहट चेहरे पर कायम आई है। ये शॉल उड़ाकर, गुलदस्ता देकर, सम्मान चिन्ह देकर आपका एक भव्य सत्कार यहाँ पर संपन्न हुआ। अल्लाह ताला आपको बहुत नेकी और बरकत से नवाजे,
ये हम दुआ करते हैं भाईजान। बहुत बहुत शुक्रिया। आइए चलेंगे सीधा कॉम बॉक्स। थैंक यू। हरेश, आपको कमेंट्री बॉक्स से जुड़ जाना है। पंकज माली, बाटाल एक्सप्रेस, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, इस मरतबा कट के अंदर की जानी आई थी, फ्लिक करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, शॉर्ट लेग पे गई 1 रन। दोस्तों, पंकज माली वो गेंदबाज है जिन्होंने बाली ट्रॉफी 2023 में सेमीफाइनल में भी हैट्रिक किया और फाइनल में भी हैट्रिक। बाटाल एक्सप्रेस कमाल के टच में इस सीजन में गेंदबाजी से। RD 440 विनोद पाटिल फैम टीम वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। इस मरतबा बहुत ही दिलकश ड्राइव, सीधा कवच में, अगर डायरेक्ट हिट होता तो खतरे में आ सकते थे। अच्छा ड्राइव खेला बैट्समैन शुभम जादव ने। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या मुझसे जुड़ते हुए कमेंट्री बॉक्स में। वेलकम हरीश, डन आउटस्टैंडिंग जॉब टुडे, अ ग्रैंड ओपनिंग सेरेमनी। पंकज माली, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, तेज आउटफील्ड है, गेंद सरक गई है, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन।